गुड मॉर्निंग. मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आणि माझी तब्येत आज पण खराब आहे, सो आज मी सुट्टी घेतली आहे. आपली ऑर्डर आलेली आहे. शॉपिंग डन. बर्थडे शॉपिंग. जेव्हा तुम्ही शॉपिंग करता तेव्हा तुमचा डोपामिन एकदम असं रिलीज होतो आणि तुम्हाला चांगलं वाटतं. यूं ही कुछ बदल सा गया हूँ मैं. न्यू ईयर रेझोल्यूशन एकदम हार्ड चालू आहे. ऑल गुड. मस्त कॅफेमध्ये गेलो, पेस्ट्री खाल्ली. अशा ठिकाणी आज आपला नागेश दादाचा वाढदिवस आहे, तर आपली सगळी मंडळी आज जमा झालेली आहे. गाईज वॉकला आलो आहे प्रभात गार्डनमध्ये. अर्धा एक तास वॉक करतो आणि मग जातो. माझा खोकला कमीच होत नाही आहे आणि आज तर कान खूप दुखतो आहे. काल लेग्स एवढे हेवी मारलेत ना, सुमो स्क्वॉट अँड ऑल. आज चालता देखील येत नाही आहे मला. मस्त अर्धा तास 2-3 प्राणायाम केले, अनुलोम विलोम, भस्त्रिका, कपालभाती अँड ऑल. खोकलं ना परेशान केलं आहे भाई, बेकार. असं पार इतकं खोकलं ना, बेंबीपासून पार इथे घशापर्यंत असं करंट मारल्यासारखं दुखतं. चीयर्स गाईस. ब्लॅक कॉफी खूप दिवसानंतर सकाळी सकाळी पितो आहे. आणि बाय द वे, गुड मॉर्निंग. मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? मजेत असायला पाहिजे. आणि माझी तब्येत आज पण खराब आहे, सो आज मी सुट्टी घेतली आहे. ज्याचा कॉल एक्सपेक्टेड आहे तो कॉल येत नाही आहे. बाकी खूप जणांनी कॉल केला, थँक्यू सो मच. कॉल नाही आला म्हणून काय झाला, आपण डायरेक्ट भेटू आज. नाश्ता करून परत झोपलो आणि आता 2:30 वाजता उठलोय आणि आता जायचं मला बाहेर. विल सी व्हॉट हॅपन्स. जातो त्याला बाहेर, मस्त खातो. KFC. आज खाएंगे KFC का खाना अपने बर्थडे पे. गाइस, वी हैव स्मोकी पॉपकॉर्न, राइस अँड दिस ड्रिंक्स. आपली ऑर्डर आलेली आहे. खूप दिवसानंतर KFC आलेलं असं वाटतं. एक नंबर. आता जातो मी घरी. लुक ॲट मी. आपण आलोय मॅक्समध्ये. ट्राय करतो एवढा. शॉपिंग डन. बर्थडे शॉपिंग. आलेलो मॅक्समध्ये. KFCमध्ये खाल्लो. मॅक्समधून एक ड्रेस घेतला आणि आता चाललोय घरी. घरी जाऊन आपल्याला जायचं आहे जिमला. जेव्हा तुम्ही शॉपिंग करता तेव्हा तुमचा डोपामिन एकदम असं रिलीज होतो आणि तुम्हाला चांगलं वाटतं. म्हणजे मूड वगैरे असं ऑफ असेल किंवा असा एखादा प्रसंग असेल ना, हे सगळं करायला पाहिजे. आणि आज मी तेच केलं. इतका वेळ घरात झोपून होतो, गेलो KFCमध्ये, खाल्लं, थोडी शॉपिंग केली आणि आता घरी आलो आहे. आता जायचं जिमला. आज जिममध्ये आपली पुश सिरीज असेल. पुशचा डे 1
म्हणजे 1 हप्ता झाला, आता दुसरा हप्ता चालू आहे. सो विल मीट इन जिम. आत्ताचे वाजलेले आहेत 7 आणि मी आलो आहे जिममध्ये. जिममध्ये आल्याच्यानंतर पहिली जी एक्सरसाइज आहे ती आपली आहे स्ट्रेचिंग किंवा आर्म रोटेशन करतो, ट्विस्ट करतो, पुशअप्स मारतो आणि थोडेसे स्क्वॉट्स. बॉडी एकंदरीत आपली बॉडी गरम झाली पाहिजे अशी एक्सरसाइज मी वॉर्मअपमध्ये करतो. आणि प्री वर्कआउट स्ट्रेच हे कंपल्सरी असतं, तर ते तुम्ही करायलाच पाहिजे. आपल्याला चेस्टचे 2, शोल्डरचे 2 आणि ट्रायसेपचे 2 एक्सरसाइज करायचे. पहिली एक्सरसाइज आहे शोल्डर बारबेल प्रेस. ही एक वॉर्मअप एक्सरसाइज आहे. याच्यानंतर आपले मेन सेट सुरू होतील. आणि आपली पहिली एक्सरसाइज आहे डंबेल इन्क्लाइन प्रेस. ही एक्सरसाइज आपण 3 वेळा रिपीट करणार आहोत, 12 ते 15 रिपिटेशनमध्ये. माझी सेकंड एक्सरसाइज आहे डंबेल शोल्डर प्रेस. या एक्सरसाइजचे पण मी 3 सेट करणार आहे, 8 ते 12 रिपिटेशन्स. थर्ड एक्सरसाइज आहे डंबेल साइड लॅटरल रेज. ही एक्सरसाइज बसून जेव्हा तुम्ही कराल एका बेंचवरती तेव्हा प्रॉपर फॉर्ममध्ये होते, किंवा उभं राहून पण तुम्ही ही एक्सरसाइज परफॉर्म करू शकता. आपली फोर्थ एक्सरसाइज असणार आहे केबल क्रॉसओव्हर फॉर लोअर चेस्ट. ही एक्सरसाइज केल्यामुळे तुमची जी लोअर चेस्ट आहे एकदम राऊंड शेपमध्ये दिसून येते, म्हणून ही एक्सरसाइज नेहमी करायची. आपली 5वी एक्सरसाइज आहे क्रॉस केबल रियर डेल्ट फ्लाय. 6th एक्सरसाइज आहे डंबेल स्कल क्रशर. ही एक्सरसाइज ट्रायसेपच्या 3ही हेडसाठी इफेक्टिव्ह आहे. तुमच्या ट्रायसेपची साईज म्हणजे ओव्हरऑल आर्मची साईज या एक्सरसाइजमुळे इन्क्रीज होते. 7th आणि लास्ट एक्सरसाइज आहे बेंच डिप्स. ही एक्सरसाइज ओव्हरऑल तुमचं चेस्ट, ट्रायसेप आणि शोल्डरवरती वर्क करते, पण मोस्टली ही ट्रायसेपवरती जास्त इफेक्टिव्ह असेल. तर ही आपली लास्ट एक्सरसाइज आहे. आजचं वजन आहे 77.80 ग्राम आणि आपली एक्सरसाइज झालेली आहे. डन विथ द वर्कआउट. आणि आता घरी जायचं आपल्याला, फ्रेश व्हायचं आहे आणि गेलं तर बाहेर जायचं आपल्याला कल्याणला, अदरवाईज रेस्ट. चेस्ट जिमवरून आलेल्या प्रोटीन शेक आणि आपल्याला जायचं. सॉरी. आंघोळ केलं, फ्रेश झालो आहे, थोडा आराम करतो आणि बाहेर जाऊन येतो. यूं ही कुछ बदल सा गया हूँ मैं. न्यू ईयर रेझोल्यूशन एकदम हार्ड चालू आहे. ऑल गुड. मस्त कॅफेमध्ये गेलो, पेस्ट्री खाल्ली आणि आता जाते घरी. आज वाढदिवस आहे तर आम्ही आज वाढदिवस. बोल 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 तू बोल. अरे अशा ठिकाणी आज आपला नागेश दादाचा वाढदिवस आहे, तर आपली सगळी मंडळी आज जमा झालेली आहे. कोणता बूम 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 बार लाव हा ना कोणाचा अरे लाव. Happy birthday to you.